आपण त्यांच्याशी पुन्हा संवाद साधूया. जज म्हणून पहिल्यांदा जेव्हा त्या खुर्चीवर बसल्या त्या काय होत्या भावना? मी बसले तेव्हा पहिले रामशास्त्री प्रभूणे, कारण आपण महाराष्ट्रातले आहोत आणि प्रभातचा आपण सिनेमा पाहिलेला आहे, सर्वांनी निदान वाचलं नसेल काही रामशास्त्रींच्या बरोबर. त्या प्रभातच्या सिनेमांचे आपल्यावर खूप संस्कार आहेत, म्हणजे मीडियाचे कसे असतात आणि सिनेमांचे असे आतमध्ये जाऊन बसतात काही काही. ते होतं. त्यांच्याबद्दल माझ्या वडिलांनी सगळं सांगितलं. माझे वडील, माझे मामे आजोबा, या सगळ्यांचा एक मनावर म्हणजे मी उपकृत होते. म्हणजे मी खरं तर न्यायाधीश होणार नव्हते, कारण माझा तो स्वभाव नव्हता. खूप गोष्टी करायच्या होत्या. मला मुळात खूप गोष्टी करायला आवडतात. म्हणजे मला असं वाटतं आयुष्य किती छान आहे आणि किती गोष्टी करायच्या तिथे. आता खूप राहून गेलेले, पण ते करता नाही येत नाही एका आयुष्यात सगळं. मला तो खरं तर प्रश्न विचारायचा होता की तुम्हाला एकाच आयुष्यामध्ये खूप गोष्टी करता येतात. तुम्ही तर इतक्या गोष्टी तुम्ही करता. तुमचं वय काय होतं जेव्हा तुम्ही न्यायाधीश पदाच्या खुर्चीवर बसलात तेव्हा? हा, मी 35 होते. तर मग एकदम ते सगळं नाटक सोडा, सगळं कार्यकर्तागिरी सोडा, वकिलीपासनं बाजूला व्हा आणि गंभीर अवस्थेमध्ये, कारण जज म्हटलं की तो फार धीरगंभीर भूमिका. तर वयाच्या 35व्या वर्षी अशा धीरगंभीर भूमिकेमध्ये जाताना किती अवघड गेलं तुम्हाला ते? शेवटी मी नाटकवाली आहे ना. हा. तर अर्थात ते नाटक नव्हतं, पण तुम्ही घडत जाता. कारण मला ना मुख्य म्हणजे एक मी आधी बोलले, मला ना अन्याय झाला की त्याची चीड आहे. म्हणजे खरं सांगायचं तर मी अशी 3 प्रकारे लोकांची कॅटेगरी करते. एक, स्वतःवर अन्याय झाला तर लोक गप्प बसतात, सहन करत राहतात. का हा प्रश्न विचारायचाच नाही सिस्टीममध्ये, असंच ठरवलेलं असतं आपण. दुसरी माणसं असतात की स्वतःवर अन्याय झाला तर ती आवाज उठवतात. आणि तिसरी माणसं असतात, दुसऱ्यावर अन्याय झाला तरी ते जाऊन भांडतात. तर माझा त्या तिसऱ्या कॅटेगरीतला स्वभाव आहे. म्हणजे शाळेत असताना सुद्धा जी आपली मैत्रीण असेल, जिला कोणी पिटतंय, तिथे जाऊन पहिले जाऊन मी मारामाऱ्या करायचे आणि मग तिला आपण कसं आता आपण आहोत असं सगळ्या त्या शारीरिक मारामाऱ्या असायच्या. आता इथे बौद्धिक जज झाल्यावरती वकिली असताना, त्यामुळे मला असं वाटायला लागलं की मला ना तिथे आंतरिक समाधान खूप मिळतंय. म्हणजे प्रत्येक दिवस न्यायाधीशातल्या खुर्चीचा जेव्हा तो संपायचा ना, तेव्हा ते जे समाधान होतं ना, मी म्हणेन त्याला तोड नाही, खरंच नाही. पण असं आहे की जज किंवा न्याय व्यवस्थेमधल्या लोकांबद्दल ना एकूण समाजाला फार कमी माहिती असतं. हो. त्यांना असं की सगळ्यांपासून लांब राहा, कोणाच्यात मिसळू नका वगैरे हे सगळं. तर अशा गोष्टी जेव्हा तुम्हाला इतक्या सगळ्यामध्ये सहभागी होणारे आणि ज्याचा नवरा सेलिब्रिटी आहे, सिनेमा नाटकावाला आहे, तर ते कसं तुम्हाला मॅनेज झालं? मला असं वाटतं हे होऊ शकलं याला कारण मला पूर्णपणे ना माझ्या घरच्या लोकांचा खूप सपोर्ट होता. म्हणजे वातावरण असं होतं की एक तर रमेश आणि माझे अण्णा म्हणजे स्नेहल भाटकर, सासूबाई आणि आता माझ्या घरचे सुद्धा आई वडील वगैरे, आमच्यामध्ये असं कोणी म्हणजे तुला काम तू घेतलंयस तर ते काम केलंच पाहिजे ही एक सतत एक साधं, आणि हे असं कोणी खूप शिकून नाही, प्रत्येकजण तसंच वागायचं. म्हणजे माझे आजोबा तुळजापूरकर हे सगळेजण असेच की काम आहे ते करायचं आणि तेव्हा मनापासून करायचं, जीव तोडून, संपला मुद्दा. इतकं साधं होतं की न्यायाधीश म्हणून न्यायदानाचं काम होतं ते मी केलंच पाहिजे. आणि तुम्हाला